जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांनी आखलाय विनोदातल्या ओमकाराला म्हणजे ओमकार भोजनेला टाळण्याचा प्लॅन. का? चला बघूया. छान हो आल्या. अरे वा वा वा, छान हे घ्या डोसा. झालं पिऊन येते मी. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कशाला आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळतायत ना 2 घोट, उपकार समजायचे. ए गिळ्याला काय केलंय? काय केलंय? काय कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय नाही रे, घरीचा घरी. हा ये तू ये ये घरी, घरीचा ये. ये काय ये? हा तुम्हाला आधीच सांगून ठेवते, मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही ना, मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही का बसा. आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट खाऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला? मी त्याला बोलतो? मी बोलतो का? मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते, बोट खाली कर. बोट खाली. आल्या पावली तर तो गेला नाही ना, हा. तर तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं हेट पर बडवून बडवून. हेट पर? भाकऱ्या भाकऱ्या अच्छा हा, भाकऱ्या, भाकऱ्या. गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं बरं. तुम्ही आज एक काम करा. काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. ऐक नाही, असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? हा. आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना हा. तसं आपण खोटं खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. मग तो बिनलाजासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्या मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर? तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं खोटं ना? नाही, खरं खरं. अरे कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाटत? हा? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे जाऊ दे. नाही, आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा आला. मी बायको घेऊन येते. भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? हा तुमच्या आसपास मारून उसळच करते मी. हा अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना, चटकशी वर जाशी. लक्षात ठेव. चटकीशीवर जायला मी काय तुम्हाला मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. मी आता जे काय बोलले ना त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी पाणी म्हणून चंद्रावर जा. कळलं तुम्हाला? त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू हळू मार ना. खरं खरं कशाला मारते? खरं भांडण कसं वाटेल? मार खा. कळलं? टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. हो. वहिनी तू मला मारलं? नाही गौऱ्या, गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तू मला मारलं? नाही गौऱ्या, बा बोलून विषय सुटतात. उमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का गौऱ्या गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खवा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? हा. तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे बघ. काय बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नाही. नीट बघ. नाही. नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही, माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? बघ कशी देवी सारखी बायको, एकदम सुशील इनामदार. सुशील इनामदार. ना तूच मला सुशील. अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली, नवरी मिळेल नवऱ्याला. तो सुशील नाही. मग? अरे सुशील म्हणजे समजूतदार, सुशिक्षित, प्रेमळ, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला. अरे एवढे गुण आहेत तिच्यात, भरभरून गुण आहेत, तुला काहीच वाटत नाही. हो
अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर. नाही गौऱ्या, अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी बिशा वाढवून देवा पुढं सतरंजी टाकून रडावं लागतंय. काय माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही. अरे गौऱ्या, बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली. बॅल बॉटम विचार केला तर केवढी मिळाली असती. गौऱ्या, अरे गौऱ्या, मारून टाकी ना तुला. माझ्या घरात येऊन मला म्हणून लागशील. मग तू मध्ये बोल नको. अरे इथं लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरात पुढे झोपावं लागतंय. तू असं करतोय. लाज वाटली पाहिजे तुला. मला लाज वाटली पाहिजे. बघ, एक मिनिट थांबा. किती ओव्हर ऍक्टिंग करशील. आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना. याला सगळं कळायला लागलं आता. ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना. तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल. माझ्या मनात होय. माझ्याबद्दल वाईट आहे. वहिनी, हा भाऊजी. हा काय म्हणाला मला वहिनी? अरे नाही हिचं नको ऐकू. गप! वहिनी मला ऐकू द्या. वहिनी, माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या. वहिनी काय बोलला मला? भाऊजी, या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी. अरे नाही रे ओमी. नाही, नाही भाऊजी, काय बोलतो हा माझ्या मघारी मला? हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं असं म्हणतो भाऊजी. तुला असं वाटतंय? शट अप! एका शब्दान बोलायचं नाही. तुला असं वाटतंय? शट अप म्हणजे शट अप गौऱ्या. एका शब्दान बोलायचं नाही. माझ्या मगर हे असलं बोलतोस तू मला? अरे मैत्रीवर पाणी टाकलंस तू गौऱ्या. अरे मी नाही. शट अप म्हणजे शट अप. मारून टाकीन तुला. अरे मी नाही, हीच बोलते. तुला माहितीये का, तू आपल्या घरी जेवायला येतो ना, रोज काढते ती की तुमचा मित्र जेवायच्या टायमाला आपल्या घरी येतो, गिळतो आणि तू गेला ना तर माझी जे भांडण करते रे. तुला काय सांगू. अरे लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. साधी बाई नाही, लय डेंजर आहे. मदन चोप्रा. अरे तू मध वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही. मी सहन करणार नाही. भाऊजी, तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का? भाऊजी, तुम्ही माझ्या भाऊजी सारखेत. मी नाही बोलत तुमच्याबद्दल असं. नाही वहिनी, नाही. एकही शब्द बोलू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आहे ना भाऊजी? मी ह्याला ओळखतो ना. ह्याला आधीपासून ओळखतो. शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा. काय सांगता भाऊजी? हो, शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती. ह्याला ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं. मला काय सांगता हो. भाऊजी? म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता. चिचा, आवळा, बोर, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा. ती नको नको मला नको आहे ना तरी बळ द्यायचा. मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा. लय चालू मोर आहे यो. पण मला वाटलं वहिनी, मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे. पण नाही, शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला. अजून हाय का? अजून पण आहे. कोण? फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचं अकाउंट काढून तिच्याशी बोलतो. काय केलं होतं? अरे बाप आहे. अरे सगळं खोट आहे. हे सगळं ह्याने केलंय. हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात. यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा माहितीये का तुला. मग म्हणून हा रात मंदिराजवळ चटई टाकून बसतो. या बघा, चोर तो चोर, वर्षीर शिरजोर. चोर. मी चोर आहे? चोर आहे मी? चोर आहेस. ठीक आहे, हाय मी खोटारला, हाय मी चोर. अरे तुला बोलतो मी भिकारी, पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे. महा पीठ माग्यास तू. तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील. हे खांदे हलू नको. निघ माझ्या घरातून. ए बॉबी देवल निघून. एक मिनिट भाऊजी, या घरात न कुठेच जाणार नाही. नाही वहिनी, मला थांबवू नका. मला जाऊ दे. भाऊजी, जा ना, थांबा. जा ना, निघ. भाऊजी, तुम्ही नाहीच रे. तुम्ही कुठं जायचं नाही आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं. वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी? हो भाऊजी. नाही वहिनी, वहिनी संसार म्हटलं भांड्याला भांडं लागणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी. मी जातो वहिनी. ए डबल ढोलकी तुझं काय मध्येच जाणं आहे. तुम्ही दोघांनी जा. तो स्वयंपाक बांधा ना, तो कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात ना गावात पेढे वाटेन मी, पेढे. निदान बी ह्या पैशांनी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. भाऊजी, रडू नको इथं. मी गेल्याशिवाय माणसाला माझी किंमत कळणार नाही. मी जातो भाऊजी.
वहिनी तुम्ही रडू नका वहिनी तुम्ही रडू नका प्लीज वहिनी रडू नका अरे गौऱ्या तुला काहीतरी वाटायला पाहिजे गौऱ्या मला काय वाटायला पाहिजे मला काय वाटायला पाहिजे काय झालं वहिनी वहिनी मला डोकं दुखायला भाऊजी मला पिक्चरला घेऊन चला भाऊजी पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही अरे गौऱ्या तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय मग वहिनी चला तुम्ही मी तुम्हाला पिक्चरला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ हॉटेलात खाऊ भाऊजी पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ पण वहिनी मी पाकिट विसरलोय हे तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय भाऊजी पाकिट माझं पाकीट. हे भाऊजी तुम्ही ठेवा माझं पाकिट दे रे. आजपासून हे पाकिट तुमचं भाऊजी ऐकू, भाऊजी चला, चला, लवकर चला, वहिनी. पिक्चरला घेऊन चला भाऊजी वहिनी चला तुम्ही त्रास करू नका वहिनी चला तुम्ही हे, चला वहिनी वहिनी चला म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता मी तुम्हाला सांगतो ना लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका ऐका माझं अरे ओमक्या! अरे माझी बायको राणी! मंडळी आपला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे लग्नानंतर पहिल्या दिवाळीचं वाण घ्यायला म्हणून सासरी आलाय बघूया त्याचे सासू सासरे म्हणजे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि चिपळूणचा विनोद खन्ना ओमकार भोजने आपल्या लाडक्या जवायचा कसा पाहुणचार करतायत ते Thanks, bro. Hello, everyone. I am a Gaurav More from Powai Filter Pada. Ta-na-na-na-na-na. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय ए हॅलो एक्सक्यूज मी हॅलो असं काहीच नाहीये मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला कुठे गेलाय बर्मिंगहम बुलढाण्याला गेला असेल सांगतोय बर्मिंगहॅम त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले असो यार त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुलेबद्दल बोलण्यासारखं आहे गौऱ्या अच्छा येस टॉम क्रूज येस टॉम क्रूज हा एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या टॉम लक्ष्मी कुंकू लावते टॉम तेरी गंगा मेली टॉम रतन धन पायो सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात सगळंच चुकलंय बरं ठीक आहे जर मराठी असेल तर सिनेमा टॉमपास आणि अगदीच इच्छा असेल तर टॉमपास 2 बरं खूप झाला टॉमपास बरं आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो त्याला असं देव मानतात घरात बोलवतात ओवाळतात त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात त्यात माझी बायको रंजना रंजना एक बोलती एक आहे मग काय विचारायलाच नको बाबा ओ बाबा कोण कोण आले ओ बाबा या 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 कोण आले अरे आहे बाबा अरे बाबा आले कोण आले क्या बात है? कोण आले बाबा हा. ओळखा कोण आले ओळखायचंय बघू अरे वा काय? अगं ऐकलंस का आपली म्हैस गाभण होती ना तिला रेडकू झालंय बहुतेक काय बोलता हो आम्हा. मी काय रेडको आहे का मी तुमचा जावई गौरव मोरे अरे देवा सॉरी माफ करा ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही हो. अगं ऐकलंस का जावई बापू आले जावई बापू कोण आले आणि घे बांगडी डाळेगार उसाचा रस कोण आले असं विचारलं मी अगं जावई बापू त्याचं काय आहे वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो आणि मला कमी दिसतं हे अगं हे जावई बापू आलेत ना हा. पाणी घेऊन ये पाणी
पाणी पाणी लावणी करते जरा थांबा हा. कशी वाटली किती मुद्दाम कराल रे किती मुद्दाम कराल पाणीचं लावणी कसं ऐकू येईल मस्करी केली हो अच्छा मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना म्हणजे काय ओ ऐका ना बाबा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात कुठं माझं स्वागत करताय पूजा करताय नका करू नाही 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 हात वर करा आहात का नाही काखेत हे ठेवायचंय कशाला अहो आमच्याकडे दिवाळ सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत अरे येडा बेळ झाला का तू तू येत आहे टोटो बॉम्ब बॉम्ब पागला का नाही ते घराबाहेर फोडा घराचं नुकसान नको घराबाहेर फोडा घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय आता जाळपळ नको आता जाळपळ नको अहो, काही होत नाही हो जावे बापू तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख या इकडे. नाही नाही या म्हणजे या अरे अगोरी पद्धत आहे ही अगोरी पद्धत आहे नको. जावई बापू मस्करी केली हो अशी कुठं पद्धत असते का हो ना. बसा इथं. मला वाटतं- इथं नको इथं नको जावई बापू ना याच्यावर बसवा ए बाबा त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर पाटावर हा बसवा. पाटावर 3 लाडू चाटावर जावई आमचा पाटावर. येऊन येऊन येणार कोण अरे याच्याशिवाय आहेच कोण? विश्वास आमचा ह्याच्यावर अरे शिक्का मारा पाटावर अरे म्हाताऱ्यांनो वाक्य पूर्ण करा ना मग पाटावर ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली पाटावर हो. जावई बापूंना बसायला पाटाना पाठ गादीवर पाठ ठेवलाय गादीवर जावई आमचा कळलं, कळलं. पाटावर बसतो मी हे काय बसतो एक मिनिट अगं हे रांगोळी काढणं पाटाभोवती रांगोळी रांगोळी डांबर गोळी ते कुठं घालू हो इकडे या, इकडे या. तुम्ही शांत बसा डांबर गोळी डांबर गोळी त्यापेक्षा रांगोळीच बरी आहे. पण ऐका ना आई कशाला रांगोळी राहू द्या ना कशाला रांगोळी नाही, बनवायची? काढते. असं कसं आमचे ए, हे काय? कशी वाटली रांगोळी तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली म्हातारी चालत आहात. फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा नाही नाही बॉडी लँग्वेज तो का हलतोय हात का हलतोय आनंदाने हलतोय आमचा एकुलता एक जावई आलाय आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे बसा तुम्ही बसा ए चल पटकन जावई बापूंना ओवाळूया ओवाळूया. हा, चला चला ओवाळ. बरं झालं आओ. आरती कोयरी ताटावर जावई आमचं यात पाठावर बसतो ना मी प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का कुठे बसताय जावई बापू आई हे फिरवा तुम्ही नका फिरू हे म्हणजे हळूहळू ते ऐका जमत 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 नसेल जमत नसेल तर राहू द्या राहू द्या जमत नसेल तर राहू द्या हा? जमत नसेल तर नाही राहू नाही द्या. जमत नाही कसं आमचा एकुलता एक जावई आहे त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे हा? शपथ घेतली वाटतं आज मला मारून हो टाकायची. हो या मी ओवाळतो ओवाळ. दिन दिन दिवाळी सासरा जावयाला ओवाळी अरे सासरा आलाय घाटावर जावई आमचं जावई बापू आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय तुम्ही तुमची स्वतः जागा माझ्या नावावर केली मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना ते कागदपत्र द्या. हे घ्या सही करा बाबा, आपण असं नाही कसं नाही तुमच्या बाबा म्हणजे वाजवेन सही करा अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची
पिढ्या पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बाराचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा, म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे म्हणून तुम्हाला दिली जागा. अहो, बोलत काय बसलाय? जागा दाखवा त्यांना पटकन. हो हो, चला चला. पेंद्या, ए पेंद्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ बघ, त्यांना 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 आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. हा? नीट लक्ष द्या जावई बापू, आणि तू टायमिंग ठेव. हा, जागा अशी वाजली पाहिजे. हा? हा? पेंद्या, ए पेंद्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. जपा हा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमच्या. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. ह्या जागेसाठी? हो अहो, सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता, म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बाऱ्यांच्या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. असं चुकलाय. ही जागा ए आई शपथ.